सोयरे चालले काय मधात? पाणी लय जाऊ नका, थांबा, गडबड करू नका. गावाकडे चला हो सोयरे, थांबा थांबा सोयरे, आपल्या तर हा एक दिवस मात्र जाऊ नका, पाणी जास्त आहे. सोयरे वापस या, सोयरे वापस ये, मी रोजचा हो गावातला हो. अरे बाबा वापस ये. कसं आहे माहिती आहे का, सध्या पावसाचं वातावरण आहे राज्यामध्ये, सगळीकडं धो धो पाऊस पडतोय आणि या पावसामुळं नदीला, नाल्याला, वढ्याला भरपूर असं पाणी येतंय आणि पाणी ते पुलाच्या वरून सुद्धा जातंय. म्हणून आता त्या ठिकाणी पूल पार करत असताना त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे आणि जर पुलाच्या वरून पाणी वाहत असेल तर त्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. दुर्घटना से देर भली असं म्हटलं जातं, या म्हणीचा कुठेतरी वापर केला पाहिजे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं. नाहीतर काही जण चला गुडघे इतकंच पाणी आहे, थोडंच पाणी आहे म्हणून थेट भल्या मोठ्या पाण्यातून गाडी घालतात आणि मग त्यांच्यासोबत नेमकं काय घडतं बघा हा व्हिडिओ. बघू शकता मित्रांनो, हा कवडीचा मित्र आहे. मी त्याला परिचय विचारला पण तो ऐकायचं काय नाव घेत नाही. आणि लोक म्हणतात की तुम्ही व्हिडिओ घेऊस तर त्याला वाचवायला पाहिजे होतं, पण तो काठावर होता. त्यावेळेसच मी त्याला खूप समजावून सांगण्याचे प्रयत्न केले, पण आता बघू शकता आपण की तो पाण्यामध्ये गेलेले आहेत. आणि मी जाणीवपूर्वक व्हिडिओ घेत आहोत की मला जाणीव आहे याची की बाबा टू व्हीलर या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि पाण्याचा दाब खूप असल्यामुळे टू व्हीलर आणि धाराच्या विरुद्ध दिशेला तो जात आहे. त्यामुळे मी समजवण्याचे प्रयत्न केलेले आहेत. पण बघू शकता तो मित्र पाण्याच्या मध्यभागी गेलेला आहे. आणि खरोखरच या गोष्टीची मला खंत वाटते की मी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कोणाचा तरी जीव वाचवण्यापेक्षा त्याचा व्हिडिओ घेत आहे. पण नाईलाज असतो मित्रांनो, पाणी टोंगल्याच्या वर गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी जरी गेलो तरी काही करू शकत नाही, कारण पाण्याच्या मध्यभागी तो मित्र गेलेला आहे. आणि खरोखरच आता पुढे काय घडेल याची मला काही माहिती नाही. पण मित्रा, तुला समजावून सांगतो, मित्रा वापस ये, मित्रा वापस ये, त्या ठिकाणाहून गाडी वापस येऊ शकते. बघू शकता मित्रांनो, असे तरुण मुलं जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. मी त्यांना खूप समजावलं व्हिडिओ घ्यायच्या पहिले की निवगा मार्ग तुम्ही जाऊ शकता, तो कवडीचा आहे मित्र, त्यांनी मला असं सांगितलेलं आहे. पण मित्र काय ऐकायचं नाव घेत नाही. गाडी काठावर गेलेली आहे, बहुतेक गाडी काढेल असं मला वाटते. पण बघा गाडी वाकली, बहुतेक गाडी पाण्यामध्ये. मित्र जीव वाचा, वापस ये, वापस ये, गाडी जाऊ दे, वापस ये मित्र, वापस ये रे, गाडी सोड, ऐकव, पहाटे गाडी काढून देतो तुला, वापस ये मित्र, वापस ये, ऐकव माझं. अरे यार सोडली गाडी, वापस ये, वापस सोड गाडी, ये वापस, ऐकू, ये वापस ये. अरे एक पाऊल टाकला तर पुढे डोक्या इतका जाशील खाली. खूप घातक परिस्थिती आहे. अशा घातक परिस्थितीमध्ये माघार घेतलेली चांगली असते बाळा. लवकर वापस ये, तुझी गाडी सकाळी काढून देतो. धन्यवाद. तो माघारी फिरलेला आहे आणि त्याचा जीव वाचला आहे. बघितलं या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं एका तरुणानं आडमुठपणा केला, वाहत्या पाण्यामध्ये गाडी घातली आणि गाडी घातल्यानंतर काही अंतरावर तो गेल्यानंतर त्याची गाडी थेट पाण्यामध्ये वाहून गेली. आता एवढ्या पाण्यामध्ये त्यानं गाडी घातली आणि तरीसुद्धा तो गाडी धरण्यासाठी प्रयत्न करत होता. मग तो पाठीमागचा जो माणूस आहे तो त्याला वरडू सांगत होता की अरे गाडी सोड, तू तुझं वापस ये, तुझी गाडी उद्या काढून देतो, असं तो माणूस त्या व्यक्तीला सांगत होता. पण मात्र सुरुवातीलाच तो माणूस त्याला सांगत होता की मी याच गावचा रहिवासी आहे, या पुलावर पाणी भरपूर आहे, या पाण्यातून तू काही जाऊ शकत नाही, पाहुणे तुम्ही काय करा, या ठिकाणाहून गाडी घालू नका. पण मात्र त्या तरुणानं त्याचं काही ऐकलं नाही, स्वतःचाच आडमुठपणा केला आणि थेट त्या पुलावरून गाडी घातली आणि गाडी कशा पद्धतीनं वाहून गेली हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसलं असेल. जर त्यानं त्या व्यक्तीचं ऐकलं असतं आणि काही वेळ त्या ठिकाणी वाट पाहिली असती, घंटा 2 घंटे उशीर झाला असता, पण मात्र पाणी कमी झाल्यानंतर नाहीतर मग दुसऱ्या मार्गानं काही अंतरावरून त्याला जाता आलं असतं. पण मात्र त्याचं एवढं काय महत्त्वाचं काम होतं की त्याला त्या ठिकाणी तेव्हा जायचं होतं. त्यानं कोणाचंही ऐकलं नाही आणि थेट पूल पार केला आणि ती गाडी त्याची तशाल तशी वाहून गेली.
आता गाडी वाहून गेली, त्याचा जो टाईम आहे तो वाहून गेला. आता त्या पुलाच्या पलीकडे त्याला कोण घेणार आहे आणि त्याच्या गावापर्यंत नेमकं कोण नेऊन सोडणार आहे, असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. कारण की माणसाची एक चूक कशा पद्धतीनं दुर्घटना करू शकते हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल. त्यामुळं आता पावसाचा जोर वाढणार आहे. इथून पुढे सुद्धा नाल्याला वाड्याला नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येऊ शकतं आणि असे व्हिडिओ पाहून आपण शिकलं पाहिजे. पाण्यातून गाडी घातली नाही पाहिजे, कारण की पाण्याचा अंदाज येत नसतो. म्हणून या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे असं आपलं एकंदरीत वाटतं. परंतु ज्या पद्धतीने या तरुणानं आडमुठपणा केलेला आहे आणि त्याला सांगणाऱ्या व्यक्तीचं देखील त्यानं ऐकलेलं नाही, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.